नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज तुरीवर तिसरी फवारणी कोणती करावी, का करावी आणि कुठले घटक घेतले पाहिजे आणि या फवारणीचा मुख्य उद्देश काय राहील या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया। त्यापूर्वी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या, कारण उत्पन्न वाढीसाठी कोणते घटक वापरावे, का वापरावे, कशासाठी वापरावे या संपूर्ण प्रश्नांचे उत्तरं आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर आपण देत असतो। तर ज्या पद्धतीने आपण ही जी तूर आहे, जी ग्रीन गोल्ड 100 आपण डेव्हलप करत आहोत, इथे तुम्ही पाहू शकता ही टोकन पद्धतीने पेरणी केलेली आहे आणि या पेरणी केल्याच्या नंतर जे काही आम्ही प्रयोग केलेले आहे, ज्याला खत देणे वगैरे सगळं, हे सगळं आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। आता महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या फवारणीमध्ये आपण घटक जे वापरायला पाहिजे, का वापरायला पाहिजे, कशासाठी वापरायला पाहिजे या संदर्भातच हा विषय आहे। सर्वप्रथम आपल्याला इथे लॉंग ड्युरेशनचे कीटकनाशक वापरायचे आहे, ज्यामध्ये रसशोषक कीटक आणि अळ्या म्हणजे उंटअळी ही जी आहे किंवा हरभऱ्यावर जाणारी जी घाटे अळी आहे ती सुद्धा आपल्याला कंट्रोल करायची आहे। जसं तुम्ही इथे पाहू शकता, हे जे पान, या पानाला जे छिद्र पडलेलं आहे किंवा अशाच पद्धतीने आता सध्या तरी आपल्या शेतामध्ये कुठल्याच पद्धतीचे अळीचा खूप मोठ्या प्रमाणात किंवा थोडाही इफेक्ट झालेला नाही आहे किंवा परिणाम दिसून येत नाही आहे। पण ज्या शेतकऱ्यांच्या इथे असा आता तिसऱ्या फवारणीसाठी आपण जे घटक वापरणार आहोत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं राहील ते म्हणजे रसशोषक कीटकांचं नियंत्रण। कारण आपण आता ज्या तुरीच्या शेंगा भरायच्या अवस्थेत आहोत तिथे आपल्याला जे मायक्रोन्यूट्रियंट्स जे जमिनीतून उपलब्ध होणार आहेत आणि फोटोसिंथेसिसमधून आपल्या तुरीचे पानं हे तयार करणार आहेत, हे सगळे आपल्या तुरीचे दाणे भरण्यासाठी जाणार आहेत। ठीक आहे, जर हे सगळे गेले नाही तर काय होईल ते सुद्धा समजून घ्या। तर आपल्या येथील जो दाना आहे तो चांगल्या पद्धतीनं भरणार नाही, हे समजणे अत्यंत गरजेचे आहे। कारण दाना चांगला मोठा करायचा आहे किंवा भरपूर भरून द्यायचा आहे, याच्यासाठी हे औषध वापरा, ते औषध वापरा किंवा हे मायक्रोन्यूट्रियंट वापरा किंवा पोटॅश वापरा, हे सगळं म्हणतात ते ठीक आहे, ते त्यांच्या जागेवर खरंही असेल, परंतु महत्त्वाचं हे आहे की आपण कीट नियंत्रण कशा पद्धतीनं करत आहोत हे समजणे गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला रसशोषक कीटक आणि अळी, जी उंटअळी असेल किंवा घाटी अळी असेल, यांचा बंदोबस्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तो झाला की आपलं अर्धं काम संपलं। आता त्यासाठी आपण काय वापरावे? सगळ्यात बेस्ट प्रोपेक्स सुपर, ते घ्या आणि सोबत आता कोराजन लागेल किंवा लॉंग ड्युरेशनचं जेही तुम्हाला तुमचा अनुभव आहे त्या पद्धतीने तुम्ही घटक वापरा। कोराजन म्हणजे क्लोरांट्रानिलिप्रोल हे घटक आहे ते वापरा, किंवा फ्लुबेंडामाइडसाठी आपल्या येथील जे तूर आहे त्याचे संपूर्ण फुलं हे बसलेले पाहिजे, म्हणजे फुलांचे रूपांतर हे शेंगेत झालेले पाहिजे, नाही तर फूल जळण्याची शक्यता असते। किंवा इमॅमॅक्टिन बेन्झोएट हे सुद्धा आता तुम्ही वापरू शकता। ठीक आहे, कारण की फुल ड्रॉप होण्याची आता शक्यताच नाही, कारण फुलांचे रूपांतर हे शेंगेमध्ये झालेले आहे। त्यामुळे आपल्याला एकच आहे की सध्या अळीचे कंट्रोल करायसाठी स्वस्त जो घटक तुम्हाला भेटेल तो वापरा। इमॅमॅक्टिन बेन्झोएट किंवा फ्लुबेंडामाइड किंवा क्लोरांट्रानिलिप्रोल ह्यापैकी कुठलाही एक घटक वापरा, सोबत प्रोपेक्स सुपर वापरा, किंवा जे लिक्विड फॉर्मेशनमधलं इमॅमॅक्टिन बेन्झोएट आहे प्लस नोवालुरॉन हा जरी घटक जरी वापरला तरीही तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले दिसतील। आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे आहे? सोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रियंटची उपलब्धता करून देणे आवश्यक राहील। अत्यंत गरजेचे नाही आहे, पण जर उपलब्ध करून दिला तर त्यामध्ये होईल काय? आता सगळ्यात महत्त्वाचं असं राहतं की इथे झिब्रॅलिक ॲसिडने सर्वांनाच माहिती आहे किंवा आपल्या
आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेलेच आहे. जिब्रेलिक ॲसिडमुळे आपल्या येथील जो दाणा आहे, तुरीचा जो दाणा आहे, त्याची साईज वाढायला मदत होते किंवा हाईट वाढवण्यासाठी सुद्धा जिब्रेलिक ॲसिड वापरतात. जे शेतकरी ऊसाचं उत्पादन करतात त्यांना माहिती आहे की जिब्रेलिक ॲसिड काय करते. दोन दाण्यांमधलं अंतर वाढवणे, म्हणजे ऊसामध्ये 2 पॉईंट्समधलं अंतर वाढवण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड वापरतात. आता इथे तेच जिब्रेलिक ॲसिड दाण्याचं आकार वाढवण्यासाठी वापरला जाते. असं जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे आपल्याला ते वापरायचं आहे. त्यामुळे आपल्या येथील जो दाणा आहे, म्हणजे तुरीचा दाणा, तो चांगला वाढेल. सोबतच आपल्या इथे जे मायक्रोन्यूट्रिएंटची जी उपलब्धता आहे, जे दाणा चांगला भरून देण्यासाठी मदत करते, ते सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. त्यानंतर इथे कॅल्शियम नायट्रेट सोबत 13-0-45 हे जे 2 घटक आहे त्याची उपलब्धता करून द्या. कारण आता जे तुरीच्या बुळाला, म्हणजे आपल्या मुळाला, तुरीच्या मुळाला ज्या नायट्रोजनस कंपाऊंडच्या ज्या गाठी होत्या त्या शेंग भरताना संपून गेलेल्या आहे. आता नायट्रोजनस कंपाऊंड हे हवेतून घेणं सुरू आहे किंवा ज्या आपल्या तुरीच्या मुळाला ज्या कुठल्याही राहिलेल्या नायट्रोजनस कंपाऊंडच्या ज्या कुठल्या गाठी होत्या त्यांचा वापर करणे सुरू होतं. म्हणून इथे नायट्रोजन प्लस पोटॅशचं जे कॉम्बिनेशन आहे ते जर वापरलं तर खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येतात. त्यामुळे 13-0-45 प्लस कॅल्शियम नायट्रेट. आता कॅल्शियम नायट्रेट का? कॅल्शियम नायट्रेटचा फायदा असा आहे की हा दाण्याला चकाकी आणतो आणि त्याचं वजनसुद्धा वाढवून देण्यास मदत करतो. त्यामुळे इथे आपल्याला हे 4 घटक वापरणे आवश्यक आहे. एक संरक्षण, म्हणजे जे आपण कीटकनाशक वापरतोय. दुसरं दाण्याचा आकार वाढवण्यासाठी एक संप्रेरक, जे झिब्रेलिक ॲसिडसोबत मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते वापरा. प्लस खते. हे आपण 4 ते 5 घटक आपल्या या फवारणीमध्ये वापरतोय. म्हणजे 4 घटक आपल्या या फवारणीमध्ये वापरल्या चाललेले आहे. ते तुम्ही वापरा, तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले दिसून येतील. याच व्हिडिओमध्ये जर तुम्हाला लक्षात येत असेल की ही सगळी तूर आता फुलांची रूपांतर शेंगामध्ये झालेले आहे. आता हे दाणे भरण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, बघू शकता. आता ही सध्या यामध्ये दाणेच नाही आहे, फक्त आकार बनत आहे, आतमध्ये काहीच नाही आहे. आता हे जी परिस्थिती आहे, अशा वेळेला आपल्याला या 4ही घटकांचा वापर करायचा आहे. तो तुम्हीही करून बघा, काय रिझल्ट्स येतात सांगा. आणि आम्ही या अगोदरही हेच घटक अगोदर सांगितले होते. तुम्ही आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर बघू शकता. तुम्हाला योग्य जी मागील वर्षाची माहिती आहे ती भेटून जाईल. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या शेताची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.